नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण लेव्हल कर्व्स ऑफ टू व्हेरिएबल फंक्शन्स बघतो. त्याची पहिल्यांदा डेफिनेशन बघा. लेव्हल कर्व म्हणजे काय? द सेट ऑफ पॉइंट्स एक्स वाय इन द प्लेन सच दॅट एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू सी, where c is a constant, is called level curve of f. Thus, level curve is the set, this is set of xy belongs to R square such that f of xy is equal to c, where c is constant. आता एक उदाहरणच घेऊ आपण. Sketch the level curve of the function f of xy is equal to 6 minus 3x minus 2y for the values k is equal to minus 6, 0, 6, 12. जेव्हा आपण एखाद्या फंक्शनला k मानतो आणि त्याला स्केच करतो, त्याला लेव्हल कर्व म्हणतात. तेव्हा हा जो कॉन्स्टंट असतो तो कॉन्स्टंट त्याच्या किमती कधी कधी उदाहरणात दिलेल्या असतात त्याच घ्यायच्या. पण जर कधी दिल्या नसतील तर आपण आपल्या सोयीने घ्यायच्या असतात. हे लक्षात ठेवा. हे फंक्शन आहे, याला तू के मानायचंस. सो एफ एक्स वाय इज इक्वल टू के. मग हे फंक्शन काय? वाय 6 मायनस 3x मायनस 2y हे इथं लिहिलं इज इक्वल टू के. मग ह्याला नीट अरेंज करतो मी. हा 3x आणि 2y इकडं आणतो म्हणजे ते पॉझिटिव्ह होतील. हे बघ 3x प्लस 2y इकडं आणला पॉझिटिव्ह झाले. आणि हा के मी या बाजूला आणला तो निगेटिव्ह झाला. म्हणजे इक्वेशन आपल्याला मिळालं 3x प्लस 2y इज इक्वल टू 6 मायनस के. आता हा जो के, या केच्या किमती आपल्याला दिल्यात त्या भरायच्या. 4 किमती केच्या दिल्या म्हणजे आपल्याला 4 इक्वेशन मिळतील. दुसरी गोष्ट, दिस इज ए लिनियर इक्वेशन. का? कारण यांचे जे घात आहेत एक्सचा घात बघ, वायचा घात बघ, एक एक घात आहेत. जेव्हा घात एक असतो व्हेरिएबलचा तेव्हा ते लिनियर इक्वेशन असतं, म्हणजे स्ट्रेट लाईनचं इक्वेशन असतं. म्हणून 3x प्लस 2y इज इक्वल टू 6 मायनस के. केच्या किमती प्रत्येक वेळेस दिलेल्या बदल आणि नवीन इक्वेशन मिळव. वी हॅव गिवन व्हॅल्यूज ऑफ के ॲज मायनस 6, 0, 6, 12 या किमती दिल्यात. मी एक एक करून किंमत टाकतो आणि मी इथं तसं लिहिलं बरं का. ऑल्सो नोट दॅट दिस इज फॅमिली ऑफ स्ट्रेट लाईन्स हॅव्हिंग स्लोप मायनस कोइफिशियंट ऑफ एक्स अपॉन कोइफिशियंट ऑफ वाय. कुणाही लाईनचा स्लोप काढण्याचं हे सूत्र आहे, मायनस कोइफिशियंट ऑफ एक्स अपॉन कोइफिशियंट ऑफ वाय. आता इथं तुझ्या फक्त केच्या किमती बदलतील, पण इक्वेशनमध्ये हे 3x प्लस 2y कायम राहील आणि 3x प्लस 2y राहील. म्हणजे हा बघा कोइफिशियंट ऑफ एक्स आहे मायनस 3, कोइफिशियंट ऑफ वाय 2. म्हणजे ह्या लाईन ज्याही तुला मिळतील चारही, त्या लाईनचा स्लोप असणार मायनस 3/2. आणि जेव्हा स्लोप इक्वल असतो तेव्हा त्या लाईन्सला आपण पॅरलल लाईन्स म्हणतो. आता बघ बरं का, पहिल्यांदा आपण केची किंमत मायनस 6 दिली होती. 3x प्लस 2y इज इक्वल टू 6 मायनस के असं आपलं इक्वेशन होतं. या केची किंमत मायनस 6 मी ठेवली म्हणजे मायनस मायनस होणार प्लस. सो 6 प्लस 6 दॅट इज 12. इक्वेशन काय झालं? 3x प्लस 2y इज इक्वल टू 12. आता हा इक्वेशन लेव्हल कर्व काढण्यासाठी तुला ह्याचे 2 पॉईंट्स तर माहीत पाहिजे. कुणाही इक्वेशनचा आपण जेव्हा ग्राफ काढत होतो तेव्हा 2 पॉईंट्स विचारात घेत होतो. 2 पॉईंट्स माहिती तरच ती लाईन ड्रॉ करता येणार. म्हणून या लाईनचा स्केच जर काढायचा तर तुला 2 पॉईंट या लाईनचे वरचे माहीत पाहिजे. आणि ते कसे काढायचे? सिम्पल. पहिल्यांदा एक्स इज इक्वल टू 0 घ्यायचा. या इथं भर एक्स इज इक्वल टू 0 झालं. 2y इज इक्वल टू 12. 2y इज इक्वल टू 12 कारण एक्सची किंमत 0 आहे. मग 2y इज इक्वल टू 12 तर y इज इक्वल टू झाला 6. म्हणजे एक्सची किंमत 0 आणि वायची किंमत 6 मिळाला पहिला पॉईंट. एक्सची किंमत 0, वायची 6. सिमिलरली वाय इज इक्वल टू 0 घ्यायचा. जर वाय इज इक्वल टू 0 घेतला, इथं आपण किंमत वायची 0 भरली तर काय होईल? हा 0 झाला. 3x इज इक्वल टू 12. 3x इज इक्वल टू 12. मग 3x इज इक्वल टू 12 सो x इज इक्वल टू 4.
म्हणजे दुसरा पॉईंट मिळाला तुला, एक्सची किंमत 4, वायची किंमत 0. अशा रीतीने 2 पॉईंट मिळाले. हे 1 नंबरची लाईन ड्रॉ करण्यासाठी हे 2 पॉईंट आपल्याला लागतील. आता अशा रीतीनं आपण केची किंमत 0 घेतली, ते इक्वेशन कसं मिळतंय बघ. 3x + 2y, 6 - k, केची किंमत 0 म्हणजे 6 - 0 दॅट इज 6. म्हणजे 3x + 2y = 6 हे दुसऱ्या लाईनचं इक्वेशन मिळालं. आता ह्या लाईनचा पण स्केच काढण्यासाठी तुला 2 पॉईंट पाहिजे. तीच प्रक्रिया, x = 0 घ्या. x = 0 घेतला, इथं भरला. 2y = 6 म्हणजे y = 3. पहिला पॉईंट मिळाला या लाईनचा 0, 3. त्याला नाव दिलं C. मग वायची किंमत 0 घेतली, या इथं भरली म्हणजे 3x = 6 येणार, म्हणजे x = 2 येणार. दुसरा पॉईंट झाला 2, 0. अशा रीतीनं दुसऱ्या लाईनला आपण ड्रॉ काढण्यासाठी हे 2 पॉईंट आपल्याला मिळाले. केची किंमत 6 घे. 6 घ्यायचा म्हणजे 3x + 2y = 6 मायनस k. केची किंमत पण 6च आहे. याचा अर्थ 6 - 6 0. मग 6 - 6 0 आला तर 3x + 2y = 0 असं ते इक्वेशन मिळालं. आता एक गोष्ट लक्षात ठेव, प्लीज नोट, इन दिस इक्वेशन ऑफ द लाईन कॉन्स्टंट टर्म इज 0. हे बघ, ही कॉन्स्टंट टर्म असते आणि ती 0 आहे. जेव्हा कधी एखाद्या लाईनचा कॉन्स्टंट टर्म 0 असते तेव्हा ती लाईन पासिंग थ्रू ओरिजिन असते. आता ही लाईन ओरिजिनमधून पासिंग आपल्याला दाखवायची आणि पॅरलल टू बाकीच्या 2 लाईन आपण काढल्या त्याला पॅरलल काढायची, कारण आपण अगोदरच ठरवलं की याच्यामध्ये 4 इक्वेशन मिळतील लाईनचे. हे 4ही एकमेकाला पॅरलल असतील, कारण प्रत्येकाचा स्लोप -3/2 येतो. म्हणून ओरिजिनमधून जाणारी आणि इतर ज्या 2 लाईन्स तुम्ही काढल्या त्याला पॅरलल असणारी ही लाईन असणार आहे, ही तिसरी. मग टेकिंग k = 12, तेच इथं 12 भर. 6 - k म्हणजे 6 - 12 = -6 येणार. आणि अशा रीतीनं 3x + 2y = -6 असं त्या इक्वेशन ऑफ लाईन तुला मिळणार. आता काय होईल, एक्सची किंमत 0 घे, इथं भर. वायची किंमत -3 मिळणार. वायची किंमत 0 घे, इथं भर. एक्सची किंमत तुला मिळणार -2. अशा रीतीनं ह्या लाईनला ड्रॉ करण्यासाठी परत 2 पॉईंट मिळाले. अशा रीतीने 4 लाईन्स तुला पॉईंटनुसार मिळाल्या. म्हणजे लेव्हल कर्व काढताना आपण शांतपणे हे प्रत्येकी 2-2 पॉईंट ग्राफसाठी काढले. हा वाय ॲक्सिस, हा एक्स ॲक्सिस. या एक्स ॲक्सिसवर 1, 2, 3, 4 कोऑर्डिनेट. 1, 2, 3, 4, 5, 6 हे कोऑर्डिनेट. आता पहिला जो पॉईंट होता तुझा 0 आणि 6, म्हणजे एक्स अक्षाची किंमत 0, वाय अक्षाची 6. मग एक्स अक्षाची 0 आणि वाय अक्षाची 6 हा पॉईंट इथे येतो वाय अक्षावर, त्याला ए नाव दिलं. दुसरा पॉईंट होता तुला यात लाईनवरचा 4, 0, म्हणजे एक्स अक्षाची 4 होती, हे बघ ही 4, आणि वाय अक्षाची 0, म्हणून दुसरा पॉईंट एक्स अक्षावरती बी म्हणून काढला. मग अशा रीतीनं ए आणि बी जोडले. जॉईनिंग ए अँड बी यू विल गेट ए लाईन. या लाईनचं इक्वेशन लिहिलं, 3x + 2y = 12. अशा रीतीनं दुसऱ्या लाईनचे पॉईंट 0, 3 आणि 2, 0 प्लॉट केले. त्याच्यातून जाणारी लाईन काढली, त्या लाईनचं इक्वेशन लिहिलं मी, 3x + 2y = 6. ही दुसरी लाईन. तिसरी लाईन ओरिजिनमधून जाणारी होती, ती ओरिजिनमधून जाणारी मी काढली. पण कशी काढायची, तर ह्या ज्या 2 लाईन्स आहेत त्याला पॅरलल काढायची, ओरिजिनमधून जाणारी आणि या दोघांना पॅरलल लाईन अशी आपण काढली. ही थर्ड लाईन झाली. आणि फोर्थ लाईनमध्ये तुला 2 पॉईंट जे दिले होते त्यातला पहिला पॉईंट होता 0, -3 आणि दुसरा होता -2, 0. हे 2 मधून जाणारी रेषा काढली, त्या लाईनचं इक्वेशन लिहिलं, 3x + 2y - 6. ही पहिली लाईनचा विचार कर. ही जी लाईन काढली तेव्हा k = -6 होता. ही लाईन काढली तेव्हा k = 0 होता. ही लाईन काढली तेव्हा k = 6
आणि ही चौथी लाईन काढली तेव्हा के इज इक्वल टू 12 होता. याला म्हणतात लेवल कर्व. आता दुसरं उदाहरण बघ. स्केच द लेवल कर्व ऑफ द फंक्शन g of xy is equal to under root 9 minus x square minus y square for k is equal to 0, 1, 2, 3. But to sketch the level curves of the given function g of xy is equal to under root 9 minus x square minus y square, ह्याला k मानायचं. So let g of xy is equal to k, where k is constant. मग आता ह्याला जर सोडवायचं, ह्याचं इक्वेशन जर ड्रॉ करायचं आहे, स्केच करायचं आहे, तर हे याच्यातून बाहेर आलं पाहिजे. यासाठी आपल्याला काय करायचं, दोन्ही बाजूचा स्क्वेअरिंग. याचा स्क्वेअर केला, स्क्वेअर रूट केला, 9 मायनस एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर राहिला, आणि याचा स्क्वेअर केला म्हणजे के स्क्वेअर. मग ह्याला नीट मांड. हा एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअर या बाजूला ने ते पॉझिटिव्ह होतील, आणि हा के स्क्वेअर या बाजूला आण तो निगेटिव्ह होईल. म्हणजे इक्वेशन तुला काय मिळालं, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 9 मायनस के स्क्वेअर. आता केच्या किमती ज्या तुला दिलेल्या आहेत, 4 किमती दिल्या आहेत, त्या इथं सबस्टिट्यूट करत जा, नवीन इक्वेशन तुला मिळत जाईल. मग आपण काय म्हणलं की के इज इक्वल टू 0, 1, 2, 3 गिवन. वेन के इज इक्वल टू 0, आता इथं केच्या जागी तू 0 ठेव, म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 9 मायनस 0. 9 मायनस 0 म्हणजे 9. थोडक्यात हे जे इक्वेशन मिळालं ते असं झालं, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 9. आणि हे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर, म्हणजे स्टँडर्ड इक्वेशन ऑफ सर्कल. म्हणजे स्टँडर्ड इक्वेशन काय असतो, त्यामध्ये सेंटर असतो ओरिजिन, आणि रेडियस ही हा स्क्वेअर आहे, म्हणजे याचं स्क्वेअर रूट रेडियस असते. याला एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 9 असं वाचतो, तेव्हा सेंटर ओरिजिन असतो आणि रेडियस 3 असते. सिमिलरली के इज इक्वल टू 1 घे, ही दुसरी किंमत तुला दिलेली. इथं सबस्टिट्यूट कर, 9 मायनस 1चा स्क्वेअर म्हणजे 8, आणि 8चं स्क्वेअर रूट घ्यायचं म्हणजे रेडियस. 8चं स्क्वेअर रूट म्हणजे सेंटर ओरिजिनला रेडियस, हे रूट 8. रूट 8 कसं लिहितात आपण, 2 इंटू रूट. मग रूट 2ची किंमत किती असते, 1.41. मग 2 इंटू 1.41 हा प्रॉडक्ट केला तो आला 2.82. इन शॉर्ट त्याला आपण लिहितो 2.8, म्हणजे रेडियस झाली 2.8, लक्षात ठेव. आता के इज इक्वल टू 2 घे, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 9 मायनस के स्क्वेअर. के स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर, 2चा स्क्वेअर म्हणजे 4, 9 मायनस 4 इज इक्वल टू 5. मग ह्या पण सर्कलला तू काय म्हणशील, सेंटर ओरिजिन आहे आणि रेडियस याचं वर्गमूळ घ्यायचं, रूट 5 ही रेडियस. रूट 5ची किंमत असते 2.236. मग ह्याला शॉर्टमध्ये लिहायचं तर 2.2 लिहू शकतो आपण, कारण ही संख्या 5 पेक्षा कमी आहे, मग कट करून टाक, म्हणजे 2.2 फक्त. हे थर्ड इक्वेशन मिळालं. आणि के इज इक्वल टू 3 आहे, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 9 मायनस के स्क्वेअर. के स्क्वेअर म्हणजे 3 स्क्वेअर, 3 स्क्वेअर म्हणजे 9, 9 मायनस 9 0. मग एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0 ही रेडियस झाली, पण रेडियस 0 म्हणजे ते सर्कलच नाही, की एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0 म्हणजे एक्स 0 असणार, वाय 0 असणार, तेव्हाच इक्वल टू 0 येणार. आणि याचा अर्थ असा, एक्स 0 आणि वाय 0 म्हणजे ती ओरिजिन झाली. आता ह्याचा लेवल कर्व कसा काढला बघ. जेव्हा आपण के ची किंमत 0 घेतली तेव्हा रेडियस होती 3. मग 3 रेडियस घेऊन मी एक सर्कल काढला, हा 3 रेडियस घेऊन, जेव्हा के ची किंमत 0. जेव्हा के ची किंमत मी 1 घेतली होती तेव्हा रेडियस आलती 2.8. मग 2.8 म्हणजे बघ, 3च्या अगदी जवळ 2.8, त्याची 2.8 रेडियस घेऊन एक सर्कल काढला. मग के ची किंमत 2 होती, के ची किंमत 2 घेतली तेव्हा रेडियस 2.2 असणारं सर्कल काढलं, हे 2.2 असणारं रेडियस. आणि के ची किंमत 3 होती तेव्हा सर्कलच नव्हता, तो एक पॉईंट मिळाला ज्याला आपण ओरिजिन म्हणालो, ते हे. अशा रीतीनं ही जी फिगर काढली याला लेवल कर्व ऑफ द फंक्शन जी ऑफ एक्स वाय अंडर रूट 9 मायनस एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर म्हणतात.
मित्रांनो, आता हा तिसरा जो प्रश्न आहे तो लेवल कर्वचाच आहे. एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू 25 मायनस एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. इथं रूट आता नाही आहे. टू स्केच द लेवल कर्व ऑफ द फंक्शन एफ एक्स वाय इज इक्वल टू 25 मायनस एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर, या फंक्शनला आपल्याला सी मानायचं असतं. लेवल कर्व काढण्याची ही पहिली कंडिशन आहे की एफ एक्स वायला सी मानायचं, फंक्शनला सी कॉन्स्टंट मानायचा. आणि मग एफ एक्स वाय म्हणजे काय, 25 मायनस एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू सी. मग आता ह्याला जर व्यवस्थित मांडायचं ठरवलं तर ह्या दोन टर्म निगेटिव्ह असणाऱ्या लेफ्ट हँड साईड राईट हँड साईडला लिहा, त्या पॉझिटिव्ह होतील. आणि या सीला लेफ्ट हँड साईडला आणा. तर इक्वेशन व्यवस्थित कसं बनेल, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 25 मायनस सी. आता तुला सीच्या किमती या उदाहरणात दिलेल्या नाहीत. आणि मी मगाशी बोललो होतो सुरुवातीला, कधी कधी कॉन्स्टंटच्या किमती देतात, कधी देत नाही. नाही दिल्या तर आपण आपल्या सोयीच्या घ्यायच्या असं मी म्हणलं होतं. आता नीट बघा बरं का. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 25 मायनस सी मध्ये सीची पहिली किंमत मी घेतली 25. 25 घेतल्याने काय झालं, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 25 मायनस सी. सी म्हणजे 25. मग 25 मायनस 25 म्हणजे 0. आणि मगाशी आपण पाहिलं होतं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू जर 0 आला म्हणजे रेडियसच 0, तर तो सर्कल होत नाही. मग एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0 याचा अर्थ असा होतो की एक्सची किंमत 0, वायची किंमत 0. आणि जेव्हा एक्सची किंमत 0, वायची किंमत 0, तो सरळ सरळ एक पॉईंट असतो आणि ज्याला आपण ओरिजिन असं म्हणतो. 0 0 हे 1 झालं. आता आपण सोयीचं बघायचं तर 25 मायनस सी आहे. मग ही सीची किंमत अशी घे की ही वजाबाकी परफेक्ट स्क्वेअर येईल, कारण ही रेडियसचा स्क्वेअर आहे. परफेक्ट स्क्वेअर येण्यासाठी आपण सीची किंमत 16 घेऊ शकतो. मग सी इज इक्वल टू 16 जर घेतलं तर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 25 मायनस 16. 25 मायनस 16 इज 9. 9 इज परफेक्ट स्क्वेअर. म्हणजे हा सर्कल आहे, सेंटर त्याचं 0 0 आहे आणि रेडियस आहे 3. त्यानंतर सीची किंमत 9 घे. परत ही पण विचार करून मी किंमत घेतली, कारण एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 25 मायनस सी हा मी 9 घेतला. 9 घेतलं तर वजाबाकी आली 16, म्हणजे परफेक्ट स्क्वेअर आली. म्हणून दिस इज द सर्कल विथ सेंटर 0 0 अँड रेडियस 4. मग अशा रीतीनं सीची किंमत 0 घे. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 25 मायनस 0. 25 मायनस 0 म्हणजे 25 आणि 25 हा परफेक्ट स्क्वेअर आहे. अशा रीतीनं आपण आपल्या मनानं 3-4 किमती घ्याव्या. जर किमती दिल्या नाही तर आपण पहिल्यांदा सीची किंमत घेतली बघ 25, नंतर घेतली 16, नंतर घेतली 9 आणि फायनली घेतली 0. अशा या 4 किमती घेऊन आपण जे रेडियस असणारं सर्कल मिळवलं ते आपण ड्रॉ केलं, म्हणजेच लेवल कर्व झाला. आता तो कसा ड्रॉ करायचा ते पाहूया. Thus, the level curve of the function fxy is equal to 25 minus x square minus y square as follows. आता बघ बरं का, हे सेंटर जिथं ओरिजिन आहे. मी जेव्हा सीची किंमत 25 घेतली होती तेव्हा मला एक पॉईंट मिळाला, ज्याला ओरिजिन असं नाव दिलं. मी सीची किंमत 16 घेतली तेव्हा 3 रेडियस असणारा एक सर्कल मिळालं, म्हणून मी रेडियस 3 घेऊन सर्कल काढलं सेंटर ओरिजिनला. मग सीची किंमत जेव्हा मी 9 घेतली तेव्हा मला 4 रेडियस मिळाली. मग 4 रेडियस आणि सेंटर 0 0 घेऊन मी परत एक सर्कल काढला, याची रेडियस 4 आहे. हे बघा सर्कल येतो. आणि फायनली जेव्हा मी सीची किंमत 0 घेतली तेव्हा 5 रेडियस मला मिळाली. मग 5 रेडियस असणारं मी एक सर्कल काढलं. आणि अशा रीतीनं याला आपण म्हणतो लेवल कर्व. मित्रांनो, आता मी एक तुम्हाला प्रॅक्टिससाठी उदाहरण देतो. या उदाहरणात तुम्हाला असं म्हणलंय, फाइंड द लेवल कर्व ऑफ द फंक्शन एफ एक्स वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आता इथं पण तुला कॉन्स्टंट मानायचा आहे. याला समजा तू सी मानला, मग सीच्या किमती तू मनाने घ्यायच्या. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू सी. सीची किंमत अशी घे की जो परफेक्ट स्क्वेअर असेल. फॉर एक्झाम्पल तू 25 घे,
फॉर एक्झाम्पल तू 16 घे, फॉर एक्झाम्पल तू 9 घे, फॉर एक्झाम्पल तू 0 घे. आणि अशा पद्धतीनं हे सगळं सर्कलचे इक्वेशन मिळतील. हे लेवल कर्व काढायचा प्रयत्न करा. लेवल कर्व आणि ग्राफ याच्यात फरक असतो हे समजून घ्या. लेवल कर्व कसा काढतात आपण 3 उदाहरणं पाहिली, चौथं प्रॅक्टिससाठी दिलेलं आहे. ही उदाहरणं मी दिलेली तुम्हाला जर समजली असेल, या चॅनलला लाईक करा, इतरांमध्ये तो शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.